दरम्यान बारामतीमध्ये प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं। खरेदी करण्यासाठी त्या गेल्या होत्या, मात्र त्याच वेळेला त्यांना पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा आरोप होतोय। तब्बल अर्धा तास त्या गेट समोर उभ्या होत्या, त्यांना गेटच्या समोर रोखलं होतं असा आरोप केला जातोय। प्रतिभा पवार यांच्यासोबत रेवती सुळेही होत्या। तर प्रतिभा पवार शरद पवारांच्या पत्नी आहेत आणि रेवती सुळे पवारांची नात आहे। या दोघींना शॉपिंगमध्ये जाण्यापासून टेक्सटाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आरोप होऊ लागलेले आहे। दरम्यान ते गेट लोडिंग अनलोडिंगचं असल्याची स्पष्टीकरण स्थानिक प्रशासनानं दिलं। माझी आई प्रतिभा पवार आणि रेवती माझी मुलगी या टेक्सटाईल पार्क मध्ये गेल्या होत्या बारामतीला। त्या टेक्सटाईल पार्क मध्ये त्यांना आज जायला काहीतरी 25 मिनिटं बाहेर थांबवण्यात आलं। त्या विनंती करत राहिल्या की आम्हाला आज सोडा, पण त्यांना काही आज सोडण्यात आलेलं नाही। आणि योगायोग बघा, जो टेक्सटाईल पार्क आदरणीय पवार साहेब यांनी बारामतीत आणला, आज त्यांच्याच बायकोला टेक्सटाईल पार्क मध्ये जाताना बाहेर 25 मिनिटं थांबावं लागतंय। पण ठीक आहे, आता सत्ता आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ते कसेही लोकांना वागवू शकतात, ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे। तर ज्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे तिथून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। राजकारण म्हटलं की आरोप आणि प्रत्यारोप आले, यामध्ये काही राजकीय पक्षांकडून स्टंटबाजी करून हे राजकारण त्या ठिकाणी केलं जातं। काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांना बारामती हायटेक या कंपनीच्या गेटवरून अडवण्यात आलं। जवळपास अर्धा तास त्यांना थांबवण्यात आलं अशी माहिती सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून देण्यात आली। मात्र आपण पाहू शकता, मी या हायटेक बारामती टेक्सटाईलच्या गेटवरती आहे। याच गेटवरती त्या ठिकाणी सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे असतील किंवा खासदार शरद पवार यांच्या पत्नी त्या ठिकाणी प्रतिभा पवार यांना अडवल्याची माहिती त्या ठिकाणी त्यांच्याकडून देण्यात आली होती। मात्र प्रशासनाकडून या संदर्भात अधिक माहिती घेतली असता प्रशासनाने या ठिकाणी एक रॅली येणार होती आणि ही रॅली या कंपनीच्या गेटमधून जाणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळाली। मात्र या रॅलीला कोणतीही परवानगी नसल्याने या कंपनीचे जे व्यवस्थापक वाघ आहेत यांनी हे गेट उघडण्यास सिक्युरिटींना मनाई केली आणि यावेळेस ज्यावेळेस रेवती सुळे आणि प्रतिभा पवार यांची गाडी त्या ठिकाणी आली, त्यावेळेस त्या वॉचमनकडून ती गाडी त्या ठिकाणी अडवण्यात आली। मात्र परिस्थिती पाहिली असता हा जो काही वॉचमन आहे, या वॉचमन हा हिंदी भाषिक आहे, याला हिंदीमध्ये संपूर्ण माहिती समजते, मात्र मराठी अद्यापही कुठलं बोलता येत नाही। या सगळ्या प्रकारामध्ये ही जी काही घटना घडली, या घटनेनंतर व्यवस्थापकांनी खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि शरद पवार यांच्या पत्नी त्या ठिकाणी प्रतिभा पवार यांना कंपनीमध्ये नेलं। कंपनीमध्ये घेऊन जाऊन त्या ठिकाणी महिलांशी त्या ठिकाणी संवाद साधण्यात आला। या सगळ्या प्रकारामध्ये या घटनेची एकच बाजू दाखवण्यात आली, मात्र दुसरी बाजू जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याची माहिती त्या ठिकाणी या प्रशासनाकडून देण्यात आली। एकंदरीत हा जो काही प्रकार घडलाय, सातत्याने अजित पवार आपल्या भाषणामध्ये सांगतायत कोणी भावनिक करेल, कोणी वेगळ्या प्रकारे आपली वेगळ्या प्रकारे आपल्याकडे मतं मागायला, मात्र आज जो काय प्रकार झाला हा प्रकार भावनिकतेचा होता असं मत देखील या स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलं। यामुळे ही जी काही विधानसभा निवडणूक आहे, ही निवडणूक तोंडावर आली असताना 2 दिवसांवर मतदान येऊन ठेपलं असताना अशा प्रकारे स्टंटबाजी करणं योग्य नाही असं मत देखील आता बारामतीकरांकडून व्यक्त केलं जातंय। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।